जाऊयात पुण्यात, जिथे महार मतदारांचे वारसदार आक्रमक झालेले आहेत। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे त्या ठिकाणी उपस्थित आहेत। चंद्रशेखर, आपण आंदोलनस्थळी आहात, काय नेमक्या मागण्या आहेत महार मतदारांच्या या वारसदारांच्या? कृपा खरं तर या ठिकाणी पार्थ पवार याला अटक करण्याच्या मागणीसाठी अशा पद्धतीने हे प्रतिकात्मक आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की खाली डोकं वर पाय या ठिकाणी जे आंदोलन आहे ते सुरू आहे। खरं तर पार्थ पवार यांच्या अटक झालीच पाहिजे। या सरकारचं करायचं काय आणि लोक वर पाय, या सरकारचं करायचं काय आणि लोक वर पाय, अरे पार्थ पवारांना अटक झालीच पाहिजे। काय सांगाल अशा पद्धतीने प्रतिकात्मक आंदोलन करताय? आज या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी काय समिती नेमलेली आहे आणि हे 22 दिवस या ठिकाणी मुंडवा वतनदारांचं आंदोलन चालू आहे, याची दखल कुठेतरी सरकारने घ्यावी। कारण या ठिकाणी समित्या नेमून काही उपयोग होणार नाही, कारण मूळ वतनदार यांची बाजू जोपर्यंत ऐकून घेत नाही सरकार आणि त्यांच्यात जे झालेले अटकेची मागणी करताय तुम्ही थेट पार्थ पवार? नक्की नक्की, कारण पार्थ पवार यांना काही वेगळा कायदा नाही। घटनेप्रमाणे जर इतरांवर जर गुन्हे दाखल असतील तर पार्थ पवारवर का गुन्हा दाखल होत नाही हेच महाराष्ट्राला बघायचे। दलितांसाठी असणारा कायदा जर असा पायदळी तुडवला जात असेल तर उद्या आम्हाला कोरेगाव सारखी पुन्हा दुसरं महायुद्ध करावं लागेल। काय सांगाल पार्थ पवारांच्या अटकेची मागणी करून अशा पद्धतीने आंदोलन करताय? अटक झालीच पाहिजे, अटक झालीच पाहिजे। पार्थ पवारला अटक आमची जमीन मिळाली पाहिजे, आमची जमीन मिळाली पाहिजे, आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे आणि अटकेची कारवाईची मागणी करताय? अटक झाली पाहिजे शरद पवार। आपण बघू शकतो की या ठिकाणी आंदोलक कशा पद्धतीने या ठिकाणी खाली डोकं वर पाय करून आंदोलन करत आहेत। कृपा खरं तर यामध्ये पार्थ पवारांना अटकेची मागणी हे सगळे आंदोलन जे आहे ते करत आहेत। गेल्या 17 दिवसापासून इथं आंदोलन सुरू आहे। कृपा जी, निश्चितच चंद्रशेखर, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।